Hello friends, today's topic of our lecture is normal secondary growth. Okay, why call it as normal? Because there are two secondary growth occurs in the dicot plants as well as the gymnosperms. One is the normal secondary growth and another one is the abnormal secondary growth. Both the secondary growths are included in our syllabus as a chapter normal secondary growth, and next chapter is abnormal secondary growth. Okay, now what is mean by normal secondary growth, why it is takes place in the dicot plants, in gymnosperms, and how it is takes place, and what is its definition, and two examples of the dicot secondary growth stems. One is from annual dicot stem, another one is from perennial dicot stem. These as well as the some another elements of the or the secondary tissue of the secondary growth. These things are included in this chapter. Okay, now first going in detail of normal secondary growth. What is the need of no need for the secondary growth? Secondary growth डायकॉट प्लांटमध्ये जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये का होते, त्याची काय गरज आहे हे आधी आपण लक्षात घेऊ आणि मग पुढे जाऊया. सो नीड ऑफ द सेकंडरी ग्रोथ. इफ द प्लांट इज annual one, the primary tissues are sufficient to meet the needs of the plant. But if the plant is perennial, there is increase in demand of all type of tissue. पॉईंट नंबर वन काय म्हणतोय, वेन द प्लांट इज ॲन्युअल, जर त्याची लाईफ सायकल, ते एखाद्या डायकॉट प्लांटची लाईफ सायकल जर 1 वर्षामध्ये संपत असेल, तर त्यामध्ये जे प्रायमरी टिश्यू आहेत ते प्रायमरी टिश्यू त्याची लाईफ सायकल पूर्ण होईपर्यंत त्याला पुरेसे आहेत, त्याला वेगळ्या आणखीन टिश्यूची गरज नाही. बट इफ प्लांट इज पेरिनियल, जर प्लांट हे जर वर्षानुवर्ष जगणारा असेल, 3 वर्षापेक्षा जास्त म्हणजे वर्षानुवर्ष जगणारा असेल, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, काही झाडं अशी आहेत ती शेकडो वर्ष जगतात. उदाहरणार्थ वडासारखी, पिंपळासारखी झाडं, त्याला पेरिनियल प्लांट म्हणतो. इफ प्लांट इज पेरिनियल, देर इज इन्क्रीज इन डिमांड ऑफ ऑल टाईप ऑफ टिश्यू. मग त्यांना वातावरणामध्ये सहजासहजी तग धरून राहण्यासाठी, परत त्यांच्यामध्ये नंबर ऑफ ब्रँचेस वाढतात, नंबर ऑफ सब ब्रँचेस वाढतात, नंबर ऑफ लिव्ज वाढतात, डायमीटर ऑफ स्टेम, डायमीटर ऑफ रूट, हाईट लेंथ ऑफ द स्टेम, हाईट लेंथ ऑफ द रूट, हे सगळ्या गोष्टी वाढत जातात आणि म्हणून त्यांना दे हॅविंग डिमांड ऑफ ऑल टाईप ऑफ टिश्यू. म्हणून पेरिनियल डायकॉट प्लांटला तर वेगवेगळ्या टिश्यूंची गरज असते. ओके, आणि हे वेगवेगळे टिश्यू कशाच्या माध्यमातून तयार होतात, तर सेकंडरी ग्रोथच्या माध्यमातून तयार होतात. नंबर 2, as the plant grows, it requires more tissue for the conduction of water, food and mechanical support. आता आपण डायरेक्ट कुणाकडे वळालोय, पेरेनियल प्लांटकडे वळालोय. पेरेनियल प्लांट आता आपण समजून घेतो. जे प्लांट्स, डायकॉट प्लांट्स, जिम्नोस्पर्मिक प्लांट्स वर्षानुवर्ष जगतात, अशा बाबतीत आता ही डिस्कशन जास्त त्या बाबतीत आपण डिस्कशन करणार आहोत. नंबर 2, as the plant grows, it requires more टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर, फूड अँड मेकॅनिकल सपोर्ट. जसं प्लांट वाढत जाईल, प्लांटची ग्रोथ होत जाते, म्हणजे काय हो, त्याची हाईट वाढते, त्याची गर्थ वाढते, त्याची रूटची लेंथ वाढते, रूटची गर्थ वाढते, बरोबर आहे. त्यानंतर नंबर ऑफ ब्रँचेस वाढतात, नंबर ऑफ लिव्ज वाढतात. हे सगळं वाढायला लागल्यानंतर त्यांना फूड सप्लाय करणारे टिश्यू जास्त पाहिजेत, बरोबर आहे. आधी लिव्जची संख्या कमी होती, लिमिटेड होती, 5-50 लिव्ज असायचे एखाद्या छोट्याशा प्लांटवर. पण आता हे 10-5 वर्षाचं मोठं झाड झालंय, त्याला हजारो लिव्ज आहेत, लाखो लिव्ज आहेत. मग सगळ्या लिव्जला वॉटर मिनरल सप्लाय करायला झायलेम टिश्यू बी तेवढे पाहिजेत. त्या लिव्जने तयार केलेलं अन्न सप्लाय करायला सगळीकडं फ्लोएम टिश्यू बी तेवढे पाहिजे. ते सगळे व्यवस्थित राहावे, तुटू नये, म्हणून त्यांना मेकॅनिकल सपोर्टची बी गरज आहे. म्हणून भरपूर मेकॅनिकल टिश्यू पण पाहिजेत, बरोबर आहे. सो इट रिक्वायर्स मोर टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर. म्हणून वॉटर कंडक्शन करणारे, फूड कंडक्शन करणारे आणि मेकॅनिकल सपोर्ट देणारे टिश्यू आहेत, त्यांची त्यांना खूप गरज भासते. नंबर 3, द कॅम्बियम
a lateral meristem becomes active and produces tissues called a secondary tissue. झाडामध्ये कॅम्बियम आहे ते तुम्हाला माहिती आहे. कॅम्बियम कोण आहे तर इट इज ए मेरिस्टेमॅटिक टिश्यू. त्याचं काम काय? सेल डिव्हिजन करणं. तो अपायकल आहे, त्यानंतर लॅटरल आहे आणि इंटर कॅलरी आहे, बरोबर आहे. तर लॅटरल कॅम्बियमचं काम काय? टू प्रोड्यूस द सेकंडरी टिश्यूज. सेकंडरी टिश्यूज तयार करणं कोणाचं काम आहे तर लॅटरल कॅम्बियम. सो ड्यू टू ॲक्टिव्हिटी ऑफ लॅटरल कॅम्बियम द सेकंडरी टिश्यूज आर डेव्हलप्स अँड ॲडेड इन द dicot stem as well as the roots. Number 4, the secondary tissues consist of vascular tissues as well as secondary protective tissue. आता ह्यामध्ये महत्त्वाचं काय? जास्त झाडाचा भार वाढल्यानंतर, भार म्हणजे त्याचे ब्रांचेस, रूट, स्टेम हे सगळं हळूहळू मोठं व्हायला लागलं, त्याचं वय वाढायला लागलं, त्याची साईज वाढायला लागली. त्यानंतर पहिली गरज कशाची भासणार आहे? अन्न आणि पाणी. सो दे रिक्वायर मोर अँड मोर व्हॅस्क्युलर टिश्यूज. दुसरी गरज काय? त्यांना आधाराची गरज आहे. ते वातावरणामध्ये, जमिनीमध्ये असे घट्ट धरून, त्या मुळाने घट्ट धरून त्या झाडाला राहिलं पाहिजे. व झाडावरचं जे खोड, जमिनीवरचं जे खोड आहे, त्या खोडाने सगळ्या ब्रांचेसचा भार सहजासहजी पेलला पाहिजे. सगळ्या लीव्हचा भार, सगळ्या फळांचा भार, सगळ्या फुलांचा भार सहजासहजी त्यांनी पेलला पाहिजे. जोराचं वारं जरी आलं, झाड तुटून पडलं नाही पाहिजे. जोराचं वारं जरी आलं, जमिनीतनं मूळ असं बाहेर एक पुलिंग होऊन बाहेर आलं नाही पाहिजे. खूप जोराचं वारं आलं की पानं सगळी तुटून गेली असं नाही झालं पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं बॅलन्सिंग करण्यासाठी दे रिक्वायर मोर अँड मोर टिश्यूज, स्पेशली व्हॅस्क्युलर टिश्यूज ॲज वेल ॲज द मेकॅनिकल टिश्यू दे कन्सिडर. ओके. आणि सोबतच कोण आहे तर प्रोटेक्टिव्ह टिश्यू. प्रोटेक्शन पण पाहिजे बाई, म्हणजे मेकॅनिकल टिश्यू पण प्रोटेक्शन देतातच. सपोज ॲज वेल अलॉंग विथ मेकॅनिकल टिश्यूज, पेरिडर्म which is specially formed in the secondary conditions, that periderm is specially protective tissue. झाडांमध्ये साल तयार होते, ते काय हो? दॅट इज द प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ द प्लांट. हे सगळं मग त्यामध्ये तयार होतं. ओके. सेकंडरी ग्रोथ रिझल्ट्स इन इन्क्रीज इन द डायमीटर ऑफ द स्टेम अँड रूट. ज्यावेळेस सेकंडरी ग्रोथ होते, त्याचं लक्षण काय? आपण एखाद्या प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ झाली असं केव्हा म्हणू? ज्या वेळेस प्लांटची साईज वाढेल, त्याचे स्टेमचं डायमीटर वाढेल, त्याची हाईट वाढेल, रूटचं डायमीटर वाढेल, रूटची लेंथ वाढेल. ही कशाची कॅरेक्टरिस्टिक आहे तर सेकंडरी ग्रोथचे. आता मग हे कॅरेक्टरिस्टिक झालं. आणि त्यानंतर एक प्लांट ज्युनियल स्टेजमध्ये असताना, प्रायमरी कंडिशनमध्ये असताना त्याची बारकं, त्याचं स्टेम कसं होतं? ग्रीन. आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर तेच ग्रीन बारकं होतं. ते ग्रीन जे बारकं होतं, साल जी होती ती कशी दिसते आपल्याला? ब्राऊन दिसते, ब्लॅक दिसते. ते ग्रीन दिसत नाही, वेगळ्या रंगाचे दिसते, बरोबर आहे. सालीचा रंग आपण बघितलेला आहे. वेगवेगळ्या झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साली असतात, तशा सालीचा रंग दिसायला लागतो. म्हणजेच काय? पहिली होती प्रायमरी कंडिशनमध्ये स्टेमची साल हिरवी. आता सेकंडरी कंडिशनमध्ये स्टेमची साल बघतोय, बार्क बघतोय आपण, ती कशी आहे तर ब्राऊन कलरची, ब्लॅक कलरची किंवा ब्लॅकिश ब्राऊन कलरची किंवा आणखीन थोड्याफार फरकानं वेगळ्या रंगाची आहे. म्हणजेच काय? समथिंग इज हॅपन देअर. काहीतरी तिथं झालंय म्हणून त्याचा रंग बदललेला आहे. आधीचं स्टेम छोटं होतं, पेन्सिल थिकनड होतं, आपल्या करंगळी एवढ्या जाडीचं होतं. आता जर बघितलं तर आपल्या कवेत मावत नाही. 10 वर्षाचं झाड जर बघितलं तर आपल्या कवेत मावत नाही, किंवा आपण त्याला मिठी मारू शकत नाही, इतकं ते मोठं झाड होतं. मग हे कसं काय शक्य आहे? म्हणजे काय? मोर अँड मोर टिश्यूज आर ॲडेड इन द स्टेम, इन द रूट्स, इन द ब्रांचेस, सो दॅट देअर हाईट, देअर गर्थ कॅन बी इन्क्रीजेस. दॅट इज द साईन ऑफ सेकंडरी ग्रोथ. त्यावेळेस सेकंडरी ग्रोथ झाले असं आपल्याला सहजासहजी दिसतं. नंबर 6. आता हे सगळ्या गोष्टी बाहेरनं दिसतात आपल्याला. आतनं जर बघायचं असेल काय काय त्यामध्ये ॲड झालं, त्यासाठी अनाटॉमीची मदत घ्यावी लागेल आपल्याला. अनाटॉमीशिवाय आपण ह्या गोष्टी बघू शकत नाहीत. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, कारण पेपरच आपला कसला आहे? अनाटॉमीचा पेपर आहे. नंबर 6. Therefore, secondary growth means increase in thickness of cylindrical organs, namely stem and root. त्याच्यामुळे सेकंडरी ग्रोथ म्हणजेच काय? तर जे सिलेंड्रिकल ऑर्गन्स आहेत, जे स्टेम आहे, त्याचे ब्रांचेस आहेत, सब ब्रांचेस आहेत, अंडरग्राउंड रूट आहे, त्याचे ब्रांचेस आहेत, त्याचे सब ब्रांचेस आहेत, या सगळ्यांची काय होणं तर त्यांची थिकनेस वाढणं. नंबर 7. द सेकंडरी ग्रोथ इज ऑब्झर्वड इन डायकॉट्स अँड जिम्नोस्पर्म. मोनोकॉटमध्ये हे आढळतात का? आढळत नाहीत, कारण त्यांना त्याची गरज नाही.
का गरज नाही? कारण त्यांची लाईफ सायकल छोटी असते. गहू, ज्वारी, बाजरी, मका हे सगळे काय मोनोकॉट्स आहेत, बरोबर आहे. त्यानंतर ऊस पण त्यांची गहू, ज्वारी, बाजरी, मका ह्यांची लाईफ सायकल किती? 4 ते 5 महिने. 4 ते 5 महिने जर लाईफ सायकल त्याची असेल तर त्याला सेकंडरी ग्रोथची गरज नाही. जेवढे टिश्यू प्रायमरी कंडिशनमध्ये, प्रायमरी प्लांट बॉडीमध्ये आहेत, तेच टिश्यू 4 ते 5 महिने सफिशियंट आहेत. त्यांची लाईफ सायकल संपेपर्यंत, कंप्लीट होईपर्यंत जे प्रायमरी टिश्यूज आहेत, प्रायमरी झायलेम आहेत, प्रायमरी फ्लोएम आहेत, प्रायमरी मेकॅनिकल टिश्यू आहेत, प्रायमरी सपोर्टिव्ह टिश्यू आहेत, हे सगळे टिश्यू, प्रायमरी फोटोसिंथेटिक टिश्यू आहेत, हे सगळे टिश्यू तिथं सफिशियंट आहेत. कारण त्यांचं लाईफच 4 ते 5 महिन्याचं आहे. म्हणजे आपण एखाद्या गावाला जर लांबच्या परराज्यात जर समजा आपली बदली झाली, समजा उदाहरणार्थ मी नेहमी वर्गात देत असतो, तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि 2 महिन्यासाठी तुमची बिहारमध्ये बदली झाली. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही काय करणार हो? 2 महिने फक्त तुम्हाला राहायचं आणि 2 महिन्यानंतर परत आपल्या राज्यात माघारी यायचं. मग 2 महिन्यासाठी तुम्ही तिथं कसं राहाल? एखादी रूम भाड्याने घ्याल किंवा शासकीय वसाहतीमध्ये एखादी तुम्हाला बंगलो मिळतो का ते बघाल तुम्ही. एखादं रेंटनी किंवा भाडे तत्वावर एखादी रूम घ्याल किंवा एखादा बंगला घ्याल, घर घ्याल किंवा शासकीय बंगला मिळतो का ते तुम्ही बघाल. मग तुम्ही हीच गोष्ट करणार ना राहण्याच्या बाबतीत, बरोबर आहे. आणि समजा जर तुम्ही तिथं गेला आणि 2च महिने राहायचे आणि तुम्ही तिथे जाऊन जर जमिनीची भाव विचारत बसला, 5 गुंठे जमीन घेतो मी बांधकाम इथं काढतो, मस्त टोलेजंग 3 मजली घर बांधतो. अरे गरज काय तुला फक्त 2च महिने तिथं राहायचं ना. 2 महिने राहायचं असेल तर तुला पसारा वाढवायची गरज काय? सेम हे मोनोकॉट प्लांटच्या बाबतीमध्ये त्याचं लाईफ सायकल जर 4च महिने असेल, 5च महिने असेल, त्याला सेकंडरी ग्रोथची गरजच नाही ना. कारण त्याला 4-5 महिन्यात तर ते झाड वाळून जातं. गहू आपल्या पदरात पडतो, ज्वारी, बाजरी आपल्या हातात येते 4-5 महिन्यामध्ये. ते झाड वाळून मरून जातं, त्याची लाईफ सायकल संपते. मग त्याची लाईफ सायकल जर 4 ते 5 महिन्यात संपत असेल तर त्याला सेकंडरी ग्रोथची गरज नाही. त्याला वातावरणामध्ये, निसर्गामध्ये वर्षानुवर्ष राहायचंच नाही. 5 महिन्यामध्येच त्याला रजा घ्यायची, म्हणजे त्याचं जीवन संपणार आहे, बरोबर आहे. मग तिथं सेकंडरी ग्रोथ होणारे टिश्यूची गरजच नाही. म्हणून नॅचरली सेकंडरी ग्रोथ तयार होणारे टिश्यू तिथं नसतातच. मग सेकंडरी ग्रोथ तयार करणारे टिश्यू जर तिथं नसेल तर सेकंडरी ग्रोथचा प्रश्नच नाही, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी मोनोकॉटमध्ये असतात. म्हणून मोनोकॉटमध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ दिसत नाही, फक्त प्रायमरी ग्रोथ आपल्याला दिसते. आणि मात्र डायकॉट आणि जिम्नोस्पर्ममध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळते. नंबर 8, इट इज युजली ॲबसेंट इन मोनोकॉट्स अँड फ्यू एक्सेप्शन्स लाईक ड्रासिना अँड युका. काही मोनोकॉटचे बी एक्सेप्शनल केसेस आहेत, त्यामध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळते. त्यामध्ये ड्रासिना आणि युका हे 2 प्लांट. सिग्निफिकन्स ऑफ सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथचं महत्त्व काय, सिग्निफिकन्स काय ते बघूया. नंबर 1, विथ द इन्क्रीज इन एज the plant becomes older and bigger. Increase in dimension. It is requirement for conduction, support and protection increases considerably. आत्ताच आपण मागं चर्चा केली, ज्यावेळी झाडाचं एज वाढतं, वय वाढतं, ते वय वाढल्यानंतर ते हळूहळू मॅच्युरिटीकडे जातं, ते बिगर होत जातं. बिगर होत गेल्यानंतर म्हणजे त्यांचं डायमीटर, त्यांची हाईट, लेंथ वाढत गेल्यानंतर त्याची रिक्वायरमेंट हे सगळी वाढत जाते. कशाची? कंडक्शनची, सपोर्टची, प्रोटेक्शनची, आणि ह्या सगळ्याची तिथं गरज असते. नंबर 2, प्रायमरी वॅस्क्युलर टिश्यूज ऑफ द प्लांट आर इनसफिशियंट टू सॅटिस्फाय सच इन्क्रीज्ड नीड्स ऑफ द ग्रोईंग प्लांट. ज्यावेळेस एखादं प्लांट मॅच्युअर व्हायला सुरुवात होते त्यावेळेस प्रायमरी जे टिश्यू आहेत ते टिश्यू पुढच्या वाढत असणाऱ्या झाडाची गरजा भागवू शकत नाहीत. तिथं ॲडिशनल टिश्यूंची तिथं गरज असते, म्हणजेच ते कुठले? सेकंडरी टिश्यू. नंबर 3, द सेकंडरी ग्रोथ रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ मोर झायलेम अँड मोर फ्लोएम. सेकंडरी ग्रोथचं आउटपुट काय? जास्तीत जास्त सेकंडरी झायलेम अँड सेकंडरी फ्लोएम तयार करणं. कारण अन्न पाण्याची डिमांड हे सर्वात महत्त्वाचे आहे. अन्न आणि पाणी असेल तर पुढच्या गोष्टी सगळ्या आल्या, सपोर्ट आलं, प्रोटेक्शन आले, सगळ्या गोष्टी. पहिलं काय?
तर अन्न आणि पाणी. म्हणून मोर अँड मोर झायलेम आणि सेकंडरी झायलेम सेकंडरी फ्लोएम टिश्यूची त्याला गरज आहे. नंबर 4, this addition of secondary conducting tissues efficiency of conducting system greatly increases. हे टिश्यू सेकंडरी टिश्यू झायलेम अँड फ्लोएम न्यूली ॲड होत असल्यामुळं त्यांची अन्न पाणी वाहून नेण्याची गरज ही तर काय समाधानकारक होते. ओके. आणि त्यांची काम करण्याची क्षमता पण प्रचंड वाढते. नंबर 5, tracheids, vessels and sclerenchyma formed during secondary growth provide more mechanical strength. ज्यावेळेस सेकंडरी ग्रोथ तयार होत सेकंडरी झायलेम तयार होतो, सेकंडरी झायलेम सोबत कुठले एलिमेंट्स असतात तर ट्रॅकिड्स आहेत, वेसल्स आहेत, झायलेम पॅरेन्कायमा, झायलेम स्क्लेरेन्कायमा हे तर कंडक्टिंग टिश्यू आहेतच आहेत. पण त्यासोबत झायलेमचे हे एलिमेंट कशाचं काम करतात तर मेकॅनिकल स्ट्रेंथनिंगचं पण काम करतात. दे प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट अँड दिस सेकंडरी वूड इज टेक्निकली ऑर कॉमनली कॉल्ड ॲज वूड. त्याला काय म्हणलं जातं? लाकूड म्हणलं जातं. सेकंडरी झायलेम म्हणजेच काय? लाकूड. बरोबर आहे. आणि ते काय करतं तर मेकॅनिकल सपोर्टचं पण काम, स्ट्रेंथनिंगचं म्हणजे मेकॅनिकल सपोर्टचं पण काम करतं. नंबर 6, secondary growth not only meet the physiological needs but makes plants more stronger. फक्त फिजिओलॉजिकल अन्न पाण्याची गरज भागते का सेकंडरी ग्रोथ होत असताना? नाही. त्यासोबतच ते झाड कसं होतं तर मोर अँड मोर स्ट्रॉंग होत जातं, एकदम मजबूत होत जातं. नंबर 7, बिकॉज ऑफ स्टिलर सेकंडरी ग्रोथ प्रेशर इट एक्झर्टेड ऑन द कॉर्टेक्स अँड एपिडर्मिस. स्टिलर टिश्यू म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यू झाडाच्या आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला स्टेमच्या कोण आहे तर कॉर्टेक्स आणि एपिडर्मिस आहे. ज्यावेळेस स्टिलर टिश्यू म्हणजे आतल्या व्हॅस्क्युलर रिजनमध्ये, स्टिलर रिजनमध्ये ज्यावेळेस सेकंडरी ग्रोथ होत जाते तसं झाडाचं असं डायमीटर वाढत वाढत जाऊन त्याचं प्रेशर कशावर येतं? एपिडर्मिसवर वर येतं. त्याचं प्रेशर कशावर येतं तर कॉर्टेक्सवर येतं. आणि त्याच्यावर कॉर्टेक्सवर आणि एपिडर्मिसवर प्रेशर आल्यानंतर काय होईल? एक दिवस असा येईल तर आतली ग्रोथ वाढत वाढतच जाते आणि एपिडर्मिस मात्र एक ठराविक आकाराचंच आहे. बरोबर. त्यामध्ये काय वाढ होत नाही. मग एक दिवस असा येईल की एक एपिडर्मिस हे तुटून जाईल. मग आतल्या प्रेशरने एपिडर्मिस बाहेरचं स्टेमचं रूटचं तुटून जाईल आणि ते एपिडर्मिस जर तुटलं तर बाहेरून त्या स्टेमच्या टिश्यूमध्ये काहीही जाऊ शकतं. कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम जाऊ शकतात, इन्फेक्शन करू शकतात. आत हवा जाऊ शकते, आतल्या टिश्यूना डिस्टर्ब होऊ शकतं. पावसाचं पाणी जाऊ शकतं, आतल्या टिश्यूना, आतल्या मेटाबॉलिझमला डिस्टर्बन्स होऊ शकतो. मग हे सगळं टाळण्यासाठी आता एपिडर्मिस कोण होता? प्रोटेक्टिव्ह टिश्यू होता. कधी होता? प्रायमरी कंडिशन ऑफ द प्लॅन. मग आता काय व्हायला लागलं? झाडामध्ये सेकंडरी ग्रोथ व्हायला लागली, झाड मॅच्युअर व्हायला लागले, झाडाचं वय वाढायला लागलं. अशा कंडिशनमध्ये तर प्रोटेक्टिव्ह टिश्यू तर एपिडर्मिस आतल्या सेकंडरी ग्रोथच्या प्रेशरमुळे तर ब्रेक झाला. मग अशा कंडिशनमध्ये ते झाडाला प्रोटेक्शन देण्यासाठी स्पेशल टिश्यू तिथं गरजेचं असून तो स्पेशल टिश्यू तिथं फॉर्म होतो आणि त्याला म्हणायचं पेरिडर्म. ओके. आता कुठं होतो आपण? नंबर 7ला, बिकॉज ऑफ स्टिलर सेकंडरी ग्रोथ प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द कॉर्टेक्स अँड एपिडर्मिस. कॉर्टेक्सवर आणि एपिडर्मिसवर त्याचं प्रेशर येतं. बरोबर आहे. नंबर 8, दिस प्रोटेक्टिव्ह लेअर बिकम्स इनसफिशियंट अँड नॉन फंक्शनल. मग अशा कंडिशनमध्ये ते एपिडर्मिस काय होतं? इनसफिशियंट होतं, कारण ते तुटून जातं आणि ते त्याला त्या स्टेमला प्रोटेक्शन देऊ शकत नाही, ते नॉन फंक्शनल होतं. अँड इट इज नंबर 9, इट इज रिप्लेस्ड बाय पेरिडर्म. आणि अशा कंडिशनमध्ये एपिडर्मिसच्या ठिकाणी काय तयार होतं तर पेरिडर्म, विच इज द मोर अँड मोर थिक वॉल अराउंड द स्टेम ॲज वेल ॲज द रूट्स. डायकॉटच्या आणि जिम्नोस्पर्मच्या रूटला आणि स्टेमला असं व्हेरी हार्ड टफ प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार होतं, त्याला म्हणायचं पेरिडर्म. आता इथं प्रोटेक्शन झालं, पण ते कुठलं प्रोटेक्शन झालं? सेकंडरी प्रोटेक्शन. प्रायमरी प्रोटेक्शनमध्ये काय होतं? एपिडर्मिस. आता काय झालं? पेरिडर्म. नंबर 10, फॉर्मेशन ऑफ पेरिडर्म इज कॉल्ड एक्स्ट्रा स्टिलर सेकंडरी ग्रोथ. ज्यावेळेस पेरिडर्म फॉर्म होतं आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला
त्याचा अर्थ काय, द सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन द एक्स्ट्रास्टिलर रिजन, नॉन व्हॅस्क्युलर रिजन. सेंट्रल रिजन कोण आहे स्टेमचा, रूटचा, स्टिलर रिजन म्हणजेच व्हॅस्क्युलर रिजन. त्या रिजनला व्हॅस्क्युलर रिजन का म्हणलं, तर तिथं व्हॅस्क्युलर टिश्यू, झायलेम अँड फ्लोएम आहेत म्हणून. बाहेरच्या बाजूला कोण आहे स्टेमच्या, कॉर्टेक्स आणि एपिडर्मिस. कॉर्टेक्स आणि कॉर्टेक्सचं फंक्शन काय, फूड मटेरियल स्टोरेज करणं. एपिडर्मिसचं फंक्शन काय, तर प्रोटेक्शन देणं. म्हणून तो त्या रिजनला काय म्हणलं जातं, जिथून कॉर्टेक्स टू एपिडर्मिस ह्या रिजनला काय म्हणलं जातं, नॉन व्हॅस्क्युलर रिजन, एक्स्ट्रास्टिलर रिजन. तिथं व्हॅस्क्युलर टिश्यू नसल्यामुळं तिथं नॉन व्हॅस्क्युलर रिजन म्हणलं जातं. आणि त्या रिजनमध्ये तिथं कॉर्टेक्सच्या ठिकाणी सेकंडरी ग्रोथ तयार होते आणि त्या सेकंडरी ग्रोथमुळं बाहेरच्या बाजूला एपिडर्मिस तुटलेल्या ठिकाणी पेरिडर्म फॉर्म होतो. म्हणजेच काय, सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम तयार झालं. हे कशामुळे तयार झालं, इट इज द ॲक्टिव्हिटी ऑफ सेकंडरी ग्रोथ इन स्टिलर रिजन, व्हॅस्क्युलर रिजन. आणि बाहेरच्या बाजूला नॉन व्हॅस्क्युलर रिजनमध्ये द पेरिडर्म फॉर्म होतो एपिडर्मिसच्या ठिकाणी. ते कशाच्या ॲक्टिव्हिटीमुळे तयार झालं, दिस इज द पेरिडर्म इज फॉर्मड ड्यू टू ॲक्टिव्हिटी ऑफ सेकंडरी ग्रोथ इन नॉन व्हॅस्क्युलर रिजन. नॉन व्हॅस्क्युलर रिजनमध्ये जी सेकंडरी ग्रोथ झाली त्याचं आउटपुट काय, पेरिडर्म फॉर्म होणं. आणि व्हॅस्क्युलर रिजनमध्ये सेकंडरी ग्रोथ झाली त्याचं आउटपुट काय, सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम, त्याच्यासोबत मेड्युलरी रेज तयार होणं. नंबर 11, इन पेरिनियल प्लांट्स सेकंडरी ग्रोथ ऑल्सो टेक्स प्लेस इन एक्स्ट्रास्टिलर रिजन. आणि जे पेरिनियल प्लांट आहेत म्हणजे वर्षानुवर्ष जगणारे प्लांट आहेत त्यामध्ये सेकंडरी ग्रोथ दोन ठिकाणी होते, बरोबर आहे. एक मध्ये इन स्टिलर रिजन जिथे व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत तिथं व्हॅस्क्युलर रिजनमध्ये, आणि नॉन व्हॅस्क्युलर रिजन म्हणजे कॉर्टेक्समध्ये. ओके. नंबर 12, ॲज अ रिझल्ट इम्पॉर्टंट सेकंडरी प्रोटेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड पेरिडर्म इज फॉर्म. बरोबर आहे. एपिडर्मिसच्या ठिकाणी काय फॉर्म होतो, तर पेरिडर्म. आता पेरिडर्म फॉर्म झाला, पण पेरिडर्म एकटा नाही. पेरिडर्म ह्या 3 वेगवेगळ्या टिश्यूने बनलेला आहे. वन इज कॉर्क, अनदर वन इज कॉर्क कॅम्बियम, अँड थर्ड वन इज सेकंडरी कॉर्टेक्स. कॉर्क कॅम्बियम अँड सेकंडरी कॉर्टेक्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज पेरिडर्म. कॉर्टेक्सच्या रिजनमध्ये जी सेकंडरी ग्रोथ होते ती सेकंडरी ग्रोथ तयार होण्यामागं कुणाचं काम आहे, कुणामुळं तयार होते, ते कॉर्क कॅम्बियममुळं तयार होतं. सेकंडरी कॉर्टेक्स जे आहे त्या कॉर्टेक्समध्ये कॉर्क कॅम्बियम तयार होतो. म्हणजेच तो कॅम्बियम टिश्यू मेरिस्टेमॅटिक टिश्यू, आणि तो कॉर्क कॅम्बियम काय करतो, त्याच्या आतल्या बाजूला कॉर्क तयार सेकंडरी कॉर्टेक्स तयार करतो आणि बाहेरच्या बाजूला कॉर्क तयार करतो, आणि मध्ये तो कॉर्क कॅम्बियम राहतो. बाहेरच्या बाजूचा कॉर्क मधला कॉर्क कॅम्बियम, आणि त्याच्या आतल्या बाजूला सेकंडरी कॉर्टेक्स, आणि त्याच्या आतल्या बाजूला काय तो प्रायमरी कॉर्टेक्स. आणि अशा प्रकारे या सगळ्यांचं मिळून काय तयार होतं, तर पेरिडर्म. सो पेरिडर्म इज नथिंग बट द युनियन ऑफ combination of cork cambium and secondary cortex. Number 13, in timber yields in plants the secondary growth results in the formation of wood. ज्या झाडामध्ये लाकूड तयार होतं ते म्हणजे काय हो, सेकंडरी ग्रोथचा आउटपुट आहे. नंबर 14, इट इज व्हॅल्यूड फॉर फर्निचर कन्स्ट्रक्शन अँड कॅबिनेट वर्क. आणि ते टिंबर आहे म्हणजे ते लाकूड जे आहे ते वेगवेगळ्या फर्निचरसाठी, बांधकामासाठी वापरलं जातं. नंबर 15, द क्वालिटी ऑफ द टिंबर डिपेंड्स ऑन रिजिडिटी, स्ट्रेंथ, हार्डनेस, कलर, ग्रेन्स, फिगर अँड ड्युरेबिलिटी. ते टिंबरची क्वालिटी कितीतरी महाग असतात टिंबर. आता ह्याच्यासारखे आंब्याचं टिंबर असेल किंवा त्यानंतर मग कडुलिंबाचं टिंबर असेल, हे रेग्युलर आहेत. हे रेग्युलर अतिशय मजबूत आणि बांधकामाला वगैरे वापरलं जातं. मग फर्निचरला ह्याला आपण काय म्हणतो, रायवळ म्हणतो, म्हणजे गावठी लाकडं. मग हे फर्निचरला कुठं वापरले जातील, मग स्टूल बनवण्यासाठी वापरले जातील, बरोबर आहे. त्यानंतर मग टेबलाचे पाय बनवण्यासाठी वापरले जातील, आणखीन काय वेगवेगळ्या फर्निचरमध्ये वापरले जातील. पण जे काय सागवान आहे, देवदार आहे, असे जे महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे, एकदम सॉफ्ट असणारे, एकदम कलरफुल असणारे, जास्त दिवस जगणारे, वाळवी न लागणारे, ते फर्निचर, ते लाकडं मात्र अतिशय महाग असतात, बरोबर आहे. सागवानासारखी झाडं बघा, देवदारासारखी बघा, अतिशय ते महाग
फर्निचरसाठी वापरले जातात. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हार्मोनियम असेल, तबला असेल, गिटार असेल, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी वापरले जातात आणि त्याची किमती अतिशय महाग असते. नंबर 16, सेकंडरी ग्रोथ in storage roots like beet, radish, carrot and others is significant as to store up more sugars and carotenes. सेकंडरी ग्रोथ हे स्टोरेज रूट्समध्ये होते. त्या स्टोरेज रूट अंडरग्राऊंड जे असतात त्यांचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. बीट आहे, त्यानंतर मूळ आहे, गाजर आहे, हे सगळे कोण आहेत तर अंडरग्राऊंड रूट्स आहेत आणि त्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होते. कशामुळं? ड्यू टू स्टोरेज ऑफ मोर अँड मोर फूड मटेरियल. त्याच्यामध्ये शुगर्स, कॅरोटीन्स हे फूड मटेरियल त्यामध्ये खूप संचय झाला की ते कसे होतात तर एकदम त्याची ग्रोथ एकदम जास्त होते, असे फुगतात. म्हणून मुळा असा मासल असतो, गाजर असं मासल असतं, त्यानंतर बीट असं भरपूर मासल असतं. का तर त्यामध्ये अन्नसंचय जास्त असतो. त्यानंतर नॉर्मल सेकंडरी ग्रोथ डेफिनेशन काय नॉर्मल सेकंडरी ग्रोथची? द सेकंडरी ग्रोथ इज डिफाइन्ड ॲज द इन्क्रीज इन प्लांट पार्ट इन थिकनेस by the formation of secondary tissues as a result of meristematic activity of vascular cambium and cork cambium in stellar म्हणजे vascular and extrastellar म्हणजे non vascular regions. It takes place in dicotyledonous plants mainly. सेकंडरी ग्रोथची डेफिनेशन काय? साधी सोपी डेफिनेशन सांगतो तुम्हाला, ही झाली पुस्तकी डेफिनेशन. द डायमीटर किंवा ग्रोथ म्हणा, the diameter or height or length of the plant is increases due to activity of the vascular cambium and cork cambium in dicot stems as well as the roots. डायकॉट स्टेममध्ये, रूटमध्ये, जिम्नोस्पर्मिक रूटमध्ये आणि स्टेममध्ये जे सेकंडरी ग्रोथ होते ती सेकंडरी ग्रोथ कशामुळं होते तर कॉर्क कॅम्बियम कॉर्टेक्स रिजनमधला आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम हा व्हॅस्क्युलर रिजनमधला म्हणजे झायलेम आणि फ्लोएमच्या मधला, त्याच्यामुळं ही सेकंडरी ग्रोथ होते. सेकंडरी ग्रोथ होणं म्हणजे काय? द प्लांट इन्क्रीजेस द डायमीटर अँड हाईट or growth of their stem and roots due to activity of the cambium tissue is called as secondary growth. Okay, in this way this is the definition of secondary growth, means normal secondary growth. So here we can stop here. आता इथं थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये सेकंडरी ग्रोथ कशी होते त्याची एक